हॅलो फ्रेंड्स, हा यूट्यूबवरचा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, लॉंग व्हिडिओ. सो याच्यात मी तुम्हाला प्रिन्स कटची कटिंग दाखवणार आहे. प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग आणि ते मेजरमेंट ब्लाऊजवरनंच घेऊया आपण. तर हा आहे तो ब्लाऊज. ब्लाऊज चेस्ट आहे 40 इंच, 40चा ब्लाऊज आहे. शोल्डर या पद्धतीने मोजायचा. ब्लाऊज पसरवायचा नाही, तसं आहे तसंच ठेवायचं. हे 11.5 येते टोटल. नेकची रुंदी 6, गळपसरट 6 आहे, गळ्याची उंची 5.25 आहे. हा एवढंच कप आपल्याला घ्यायचं आहे. ब्लाऊजची उंची 14 आहे, तर आपल्याला थोडीशी वाढवायची आहे 5 इंच, 14.25 ठेवूया आपण. आणि मागचा गळा 9.5 येतो, 9.5 बनव, 9.5 येतो. टायर बेल्ट 4.5ला 1 दोरा कमी आहे. तर मेजरमेंट आपलं घेऊन झाले. स्लीवचं नाही सांगितलं, 5.5 आहे. ते शिवताना 1 दोरा कमी जास्त होतो, जास्तच होतो, कमी नाही होत. ब्लाऊजची उंची प्लस 1 इंच, 14.25 घ्यायचं होतं, 15.25 घेऊया. 1 इंच जास्त मार्जिनसाठी. आता याचं शोल्डर 11.5 आलं होतं, तो 11.5चे असं म्हणूया 5.25 प्लस अर्धा इंच मार्जिन 6.25. डाऊन शोल्डर 6.25. शक्यतो जेवढा आहे तेवढंच घ्यायचं. नंतर वाटलं तर 5 इंच वाढवता येतं आपल्याला, आधी वाढवलं तर कमी नाही करता येतं. 10. चेस्ट आपलं 40 आहे, तर त्याचा 22चा 10 होतं. 10 प्लस 1.5 इंच मार्जिन. आता हे 1.5, 2 आपल्या हिशोबाने ठेवता येतं. इथं हा शेप देऊया आपण. शक्यतो ह्याचा अर्धा म्हणून असतं, समजून हे सेंटरने याला जोडायचं असतं. तो बरोबर आलाय. आणि हे शोल्डर पण चेक करायचे. आता हा अर्धा इंच मार्जिन धरून 3.25 येतोय, शोल्डर 3.25च ठेवायचं. साईज मोठी असल्यामुळे गळा एवढा ओके आहे 3. 4.5 म्हणजे 5 ठेवू शकतो आपण. बेल्ट 9.5 गळा होता ना, हे अर्धा इंच 5 इंच क्रॉस घेते मी, म्हणजे 9.5 प्लस मार्जिन आणि 5 इंच बरोबर 10.15 आलेलं आहे. हे गळा उतरत नाही क्रॉस घेतल्यामुळे. घ्यायचा स्ट्रेट 3 इंच, थोडंसं अर्धा इंच वाढवून घ्यायचं. शक्यतो असं क्रॉस ठेवायचं म्हणजे गळा उतरत नाही. हा गळ्याचा शेप. सो बॅक रेडी आहे. मी ह्याच्यावरूनच फ्रंटची कटिंग करते, पेपर कटिंग वगैरे करत नाही. सो याला फ्रंटचा शेप देते मी थापून घेते म्हणून. सो हे बॅक लक्षात ठेवा तुम्ही. हा फ्रंट शेप आहे, तर मी बॅक कट करून घेते. इथं मार्जिनसाठी चेक करायचं आहे. मार्जिनला जागा आहे. इथं अर्धा ते 5 इंच वाढून घेते. 5 इंच हा मार्जिनसाठी. जर उठलं नसेल, चॉक फिक्का पडला असेल, एकदा पुन्हा थोडंसं डार्क करून टॅप करून घ्या. कापड न हलवता. ओके, बघा 5.5 होता, 6 ठेवूया. हा पुढचा गळा. हा मार्जिन. हा फ्रंट रेडी आहे. मी डार्क करते, थोडा अजून दिसेल, व्यवस्थित दिसेल मग.
ह्याचं व्यवस्थित ठेवायचं. दिसतं का? हां, दिसतंय. सो इथं ग्रीनचं आत घेऊन आणि हे आडांचा बाहेर असतं घेऊन मार्किंग घ्यायचं. इथं थोडंसं बाहेर एक 5 इंच दीड इंच एपेक्स पॉईंट कशी थोडंसं बाहेर घेते, जेणे की कटोरीचा शेप येतो. पूर्ण असं सपाट नाही वाटत ब्लाऊज घातल्यानंतर. 10.5 वर एपेक्स पॉईंट देतोय. ते आपल्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. कोणाचे ब्रेस्ट जास्त असतात, कोणाचे कमी असतात. त्यांचे कमी आहे ते एक्स्ट्रा शेप द्यायची गरज नाही आहे. ज्यांना व्यवस्थित आहे, हेवी ब्रेस्ट असेल त्यांना थोडासा हा शेप द्या, म्हणजे ब्लाऊज घातल्यावर काहीच प्रॉब्लेम होत नाही. आता हे आपण घेतलं आपण, तर शेप परत चेंज करता येते आपल्याला. आता हे कापून येते. बरेच लोक बॅक आणि फ्रंट सेमच एकत्र कापतात 1 इंच मार्जिन वाढून, पण माझे हे कटोरी छान बसते म्हणून मी याच पद्धतीने कापते. तुम्हाला कशी कटिंग हवी असेल तर एकदा तशी पण दाखवेल मी. हे बघा, हा बरोबर इथंच बसतोय. सेम हे का, हे बघा, आणि हा असा येतो. हा इथं बाहेर तयार झाल्यानंतर आत येऊन जाईल. चाळीसचा ब्लाऊज आहे म्हणजे 9 इंची माहिती असेल त्यांना, करून दे 9 इंच. ब्लाऊजची इंची 6 इंच. 6ला 1-2 वर कमी आहेत, पण 6 धरूया. मी पावणे 7 घेतले. इथं पावणे 7 वर दिसतंय का, खालच्या खालून जेवढी इंची आहे तिथूनच टेप ठेवून इथं आपण चेक करू शकतो. आता हे पावणे 3 किंवा 3 ह्या ब्लाऊजचं किती आहे ते बघूया आपण. बाईची इंची जर त्यांना मापाचा ब्लाऊज व्यवस्थित असेल, तसाच हवा असेल तर सेम टू सेम त्याचाच व्यवस्थित माप घ्यायचा. आता हा इथं पावणे 6 दाखवते बरोबर, तर 6 वर आपण ठेवून बघूया. 3 येतोय हे, मी पावणे 3 बोलले होते. 3 वरच ठेवूया. हा फ्रंटचा शेप. सेंटर इथं जॉईंट येणार आहे, 1 ते 1.5 इंच जॉईंट आहे. हे कपडा हे पण येणार आहे. तर मी हे असं अंथरून घेतलंय. आता याच्यावर आपण स्लीव्स कापून घेऊ. ऍक्च्युली कट्टोकट ठेवलंय मी, हे असं येणार आहे. पण असं ठेवल्यामुळे वरती चुकून कमी नको कापले जायला म्हणून. त्याच्यामुळे भाई जोडताना आले बरोबर, भाई जोडताना बघून लावता येतं. असं इथं जॉईंट येणार आहे. अजिबात कापडाला भूर नाही यायला पाहिजे. खोकळा होतो कटिंग करताना, तेव्हा खरं होतं आता घराची इथे काही तर माझी ही कटिंग तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला पण कळेल की मी काम दाखवू शकते व्यवस्थित की नाही.
हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे, लॉंग व्हिडिओ. सो मी याच्यानंतर शक्य झालं तर ह्याची स्टिचिंग पण दाखवणार आहे. आताच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ओके, बाय.